शिवसेना कार्यकर्त्यांचा 7 जूनला देवरी येथे भव्य मेळावा. गोंदियातील सध्याची मोठी एक बातमी आपल्या समोर येते. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेमध्ये शिवसेना पक्षातर्फे 7 जून रविवारी देवरी आफताब लॉ MIDC येथे भव्य शिवसेनेचे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये उपस्थित मंत्री भरत गोगावले, आमदार बच्चू कडू, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह दिग्गज नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती लागणार आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सरोज कावळे यांनी. मानवी सध्या आपण आमगाव देवरी विधानसभाचे माजी आमदार शेषरावजी कोरोटे यांच्यासोबत आहोत, जे की त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घातल्यानंतर आज प्रथमच दिग्गज नेते 7 तारखेला देवरी या ठिकाणी सभा घेण्यासाठी येणार आहेत. आपल्यासोबत शेषराव कोरोटे आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. साहेब, काय सांगाल, कोण नेते असणार आहे आणि ह्या येण्याच्या मागचं काय कारण असणार आहे? आपल्या इथं जे 7 तारखेला रविवारला शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कार्यकर्ता मेळाव्याला प्रामुख्यानं रोजगार हमी योजना मंत्री आदरणीय नामदार भरत गोगावले साहेब हे येणार आहेत. त्याचप्रमाणे आपले विदर्भाचे वाघ आणि सर्वसामान्यामध्ये, दिव्यांगामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये एक छाप सोडणारे सन्माननीय बच्चूभाऊ कडू, विधान परिषदेचे आमदार, हे सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे प्रामुख्यानं मुंबईवरून विधानसभेच्या सन्माननीय विधान परिषदेच्या सन्माननीय सदस्य मनीषाताई कायंदे, माजी मंत्री दीपक सावंतसाहेब, त्याचप्रमाणे विलासजी चौरी, गडचिरोलीचे पालकमंत्री सन्माननीय आशिषजी शेलार साहेब, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्रजी भोंडेकर साहेब आणि आपल्या जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख, गोंदियाचे जिल्हा प्रमुख, आपल्या ह्या 2 जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे गडचिरोलीचे जिल्हा प्रमुख, अशा प्रकारे ह्या ठिकाणी सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. आपल्या विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये देवरी तालुका हा महाराष्ट्राच्या सुरुवातीला असल्यामुळे ह्या ठिकाणी शिवसेनेचा वाटेल त्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी प्रभाव नव्हता. पण जेव्हापासून शिवसेनेमध्ये गेलं तेव्हापासून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक शिवसेनेची खेळी निर्माण झाली आणि शिवसेनेचा उत्साह वाढलं पाहिजे, कार्यकर्त्यांच्या मनोबल वाढीस गेलं पाहिजे. येणाऱ्या ग्रामपंचायता, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी निवडून गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक शिवसेनेची मोठी एक कार्यकर्त्यांचा एक मोठा समूह तयार झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना ठेवून ह्या ठिकाणी ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. निश्चितच आपण बघितला कशा प्रकारे, आणि 7 तारखेला एक कार्यक्रम होणार आहे खूप मोठा दिग्गजचा. मात्र यामध्ये कार्यकर्त्यांना जे पदाधिकारी येणारे आहेत, मानवाईक येणार आहेत, यांना काय कानमंत्र देतात हे सुद्धा पाहण्यालायक असेल. सरोज कावळे, चाणक्य न्यूज.